इराणचं सरकारी टीव्ही चॅनल हॅक झाल्यानं सत्ताधाऱ्यांची मोठी नाचक्की झाली आहे। हॅकर्सनी थेट प्रक्षेपणादरम्यान निर्वासित युवराज रजा पहलवी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात संदेश प्रसारित केले। इंटरनेट बंदी असूनही अतिसुरक्षित सायबर यंत्रणेतला गोंधळ झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। दुसरीकडे आंदोलनाची माहिती देणारे हम्माहीन वृत्तपत्रही सरकारनं जप्त केलंय। माध्यमांवरचे निर्बंध आणखी वाढवण्यात आले। भविष्यातील युद्ध आता सायलेंट आणि अत्यंत घातक होताना दिसतंय। व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या रक्षकांवर अमेरिकेनं सोनिक वेपनचा वापर केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय। या अदृश्य ध्वनी लहरींमुळे सैनिकांच्या कानातून रक्त येणं, अर्धांगवायू आणि उलट्या होण्यासारखे गंभीर प्रकार घडलेत। लेझर शस्त्र, हायपरसोनिक मिसाइल्स आणि एआय ड्रोन्सच्या युगात आता पारंपरिक शस्त्रांशिवाय शत्रूला घायल करण्याचं तंत्र विकसित झालं असून हे तंत्रज्ञान मानवी अस्तित्वासाठी मोठं आव्हान ठरू शकतं। अमेरिकेतून हेलिकॉप्टर अपघाताचा एक थरारक व्हिडिओ समोर आलाय। हवेत असतानाच नियंत्रण सुटल्यानं हेलिकॉप्टर झाडावरच क्रॅश झालंय। पायलटच्या हुशारीमुळे 4 प्रवाशांचा जीव वाचलाय। हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय। रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात 16 फुटांपर्यंत झालेल्या भीषण हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। त्यामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। छतावरून बर्फ कोसळून दोघांचा मृत्यू झालाय। परिस्थिती गंभीर असल्यानं शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। या आपत्तीचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आलाय। थंडीनं अनेकांचे हाल होत आहेत।